मग याच्यावरून आपण विचार केला पाहिजे की टिळक जे बोलतात की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, तर ते नेमकं कोणाचं स्वराज्य मागत होतं? आपलं स्वराज्य मागत होते. जे टिळक जाहीर सभेमध्ये बोलतायत की तेही तांबुळी कुंभट म्हणजे आजचे आपले ओबीसी यांना संसदेमध्ये जाऊन काय नांगर हाकायचं त्यांची लायकी आहे का? असं जाहीर सभेमध्ये बोलणारे टिळक का या देशामध्ये तुमचं आणि आमच्या स्वातंत्र्याचं आंदोलन लढत होते का फक्त ब्राह्मणांचे आंदोलन लढत होते? याचा विचार आपण केला पाहिजे. रानडे जेव्हा भास्करराव जाधव या महाराष्ट्रामध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा 10वीला मॅट्रिकला पहिले आले 1888ला, तेव्हा शाहू महाराजांनी ते एक मराठा मुलगा पहिला आलाय म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढली आणि साखर वाटली होती. आणि नंतर भास्करराव जाधवांनी MA कंप्लीट केलं, BA कंप्लीट केलं, MA कंप्लीट केलं, LLB कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर शाहू महाराजांनी त्यांना एक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये त्यांना अधिकारी म्हणून नियुक्त केलं. तेव्हा रानडे आपण त्यांना न्यायमूर्ती म्हणतो. न्यायमूर्ती रानडे त्यांच्या दुसऱ्या एका ब्राह्मण सहकारी सबनीसला काय बोलतात? काय हो सबनीस, हे मराठे तुमच्या आणि माझ्यासारख्या ब्राह्मणासारखं तो काम करण्याच्या लायकीचे आहेत काय? विचार करा. न्यायमूर्ती. आणि हा किती न्यायमूर्ती होता? त्यांची बायको वारली होती. त्यांची बायको वारली होती आणि त्यांच्या घरामध्ये जमीन होती, तरुणच होती पण ती विधवा होती, घरामध्ये होती. तर टिळक त्यांना महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा फुले रानडेंना भेटले आणि त्यांना समजावलं की आपण समाजसुधारक असल्याचा वार्ता करता तर त्याला प्रत्यक्षात पण जरा उतरा. फक्त शब्दांचे फवारे मारून फायदा न करा, कृतीतून पण दाखवून द्या ना की तुम्ही सुधारक आहात. तर तुमची बहीण जी विधवा आहे तिथे दुसरा कोणी जर विधूर असेल त्याच्याबरोबर लग्न करून द्या आणि तुम्ही स्वतः विधवा आहात, विधूर आहात, तुम्ही पण एका विधवेशी लग्न करा. समाजामध्ये एक चांगलं उदाहरण निर्माण होईल आणि तुम्ही खरोखरच समाज सुधारक असल्याची समाजामध्ये एक खासून ते होऊन जाईल. तर रानडेंनी महात्मा फुलेंचं ऐकलं. जो सल्ला महात्मा फुलेंनी दिलेला रानडेंनी तो ऐकला, पण अर्थात त्यांनी काय केलं? स्वतः लग्न केलं, विधवेची नाही. 32 वर्षाचे रानडे 9 वर्षाच्या कवळ्या मुलीबरोबर लग्न केलं. हे न्यायमूर्ती म्हणजे न्यायमूर्ती का अन्यायमूर्ती आला तुम्ही ठरवा. आणि जी तरुण बहीण आपली त्यांच्यापेक्षा वयाने लहान होती, ती काहीतरी 25-26 वर्षाची असेल, ती तेव्हा विधवा होती घरामध्ये, तिला आईचं घर टाकून ठेवलं, तिचं नाही लग्न. तर याच्यावरून आपण स्वतः विचार करायचे की ब्राह्मणांची लायकी काय? ब्राह्मणांची लायकी काय? शिवाजी महाराजांनी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य कसे स्थापन केले? तर मनगटाच्या जोरावर आपल्या हिमतीवर राज्य स्थापन केलं. आणि बाळाजी विश्वनाथ हा जेव्हा पुण्यामध्ये आला आणि धनाजी जाधव या मराठा कुंडी सेनापतीचा जेव्हा तो कारकून बनला, तर या बाळाजी विश्वनाथांनी पेशवाई कशी मिळवली? तर बायको देऊन पेशवाई मिळवली. हा इतिहास. बायको देऊन पेशवाई मिळवणारे आमच्या शिवाजी महाराजांची लायकी काढण्याचा वार्ता करतात. यांची लायकी काय? तर बायको देऊन पेशवाई मिळवणारे हे लोक. जेव्हा 1857चा जेव्हा उठाव झाला, तर त्या उठावामध्ये 3 प्रमुख लोक होते. इंग्रज, मुघल असलेला बहादूर शाह जफर आणि तात्या टोपे हा ब्राह्मण. तात्या टोपे आणि मोगल असलेला बहादूर शाह जफर या दोघांची एक टीम आणि इंग्रजांची, या दोघांमध्ये 1857चा उठाव झाला होता. आणि या उठावामध्ये जर समजा ब्राह्मण आणि मोगल जर जिंकले असते, त्यांना यश भेटलं असतं आणि इंग्रज जर हारले असते, तर काय त्यांनी आपल्या या बहुजन समाजाला अभिवचन दिलं होतं की त्यांच्या स्वातंत्र्यामध्ये ते तुम्हाला हिस्सेदारी देणार होते? कल्पना करा की 1857ला जो संघर्ष झाला तो ब्रिटिश हारले असते आणि तात्या टोपे या ब्राह्मणाचं जर राज्य आलं असतं, तर त्यांनी तुम्हाला आणि आम्हाला हक्क दिले असते का? अभिवचन दिलं होतं का? नव्हतं दिलं. काय आलं असतं? या देशामध्ये परत पेशवाई आली असती आणि तुमच्या आणि माझ्या गळ्यामध्ये गाठी आलं. हा इतिहास आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. इंग्रजांनी या देशामध्ये जेव्हा शिक्षण सुरू केलं, तर ते शिक्षण सर्वात पहिले या देशातील जे सर्वात खालचे गणले गेलेले जे आउटकास्ट होते, अस्पृश्य, त्या समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. ब्राह्मणांनी आमच्याकडून शिक्षण काढून घेतलं होतं, इंग्रजांनी आम्हाला शिक्षण दिलं होतं.
ब्राह्मणांनी आमच्याकडून हत्यार काढून घेतले होते आणि आम्हाला हतबल केलं होतं. इंग्रजांनी आमच्या हातामध्ये आम्हाला सैन्यात भरती करून आमच्या हातामध्ये हत्यार दिले होते. आणि हे सैन्यामध्ये राहून रामजी सकपाळ हे सुभेदार झाले आणि त्यांच्या पोटी भीमा नावाचा मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. हे फक्त आणि फक्त इंग्रजांच्या मुळे झाले, ब्राह्मणांमुळे नाही. इंग्रजांनी आम्हाला हक्काधिकार दिले. इंग्रजांमुळे आमच्या समाजामध्ये महापुरुषांना संधी भेटली आणि त्यांनी स्वतःचा विकास केला आणि समाजाचा विकास केला. ब्राह्मणांनी नेहमी आम्हाला विरोध केलेला आहे. तर मित्रांनो, इंग्रजांनी आम्हाला गुलाम केलं होतं. ज्यांनी आम्हाला शिक्षण सुरू केलं, ज्यांनी आम्हाला माणसात आणलं, त्यांनी आम्हाला गुलाम केलं होतं. तर ब्राह्मणांनी ज्यांनी हजारो वर्ष आम्हाला दाबून ठेवलं होतं त्यांनी गुलाम केलं होतं. याचा विचार आपण केला होता. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले काय बोलतात की जोपर्यंत इंग्रज भारतात आहेत तोपर्यंत येथील शूद्र अतिशूद्रांना ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची संधी आहे, जल्दी करा. तोपर्यंत इंग्रज भारतात आहेत तोपर्यंत येथील शूद्र अतिशूद्रांना ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची संधी आहे, जल्दी करा. हा फक्त एक विचार नाहीये, हा फक्त एक विचार नाहीये, तर ही एक लढाई आहे, ही एक रणनीती आहे लढाईची. आणि हे आपण ओळखलं पाहिजे. महात्मा फुलेंच्या काळामध्ये आपल्याला या देशामध्ये आजपर्यंत फक्त एकच स्वातंत्र्याचं आंदोलन सांगण्यात आलं. खरं तर या देशामध्ये दोन स्वातंत्र्याची आंदोलनं होती. एक ब्राह्मणांचं स्वातंत्र्याचं आंदोलन ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी, आणि दुसरं आंदोलन राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज व बाबासाहेबांनी या देशातील मूळ निवासी संतांनी चालवलेलं आंदोलन ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यास. आम्हाला फक्त एकच आंदोलन सांगितलं की ब्राह्मणांचं आंदोलन ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचे. दुसरं आंदोलन आपल्याला सांगितलंच नाही. हे आंदोलन आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि आपल्या मुक्तीचा, आपल्या स्वातंत्र्याचा लढा या देशामध्ये उभा राहावा. आणि या प्रबोधनासाठी आपण जयंतीचा कार्यक्रम येथे घेत आहोत. आम्ही जेव्हा समाजामध्ये प्रचार प्रसाराला जातो तर काही लोक आम्हाला सांगतात की बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आणि तुम्ही बामसेपवाले, भारत मुक्ती मोर्चावाले वोटिंगला जात नाही, म्हणजे तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांची गद्दारी करणारे लोक, असंही आम्हाला काही लोक म्हणतात. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये आपले हक्काधिकार मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी 1930ला ब्रिटिशांना सांगितलं की यू पीपल आर इनकम्पिटंट टू डू समथिंग बेटर फॉर अस. तुमच्या लोकांची लायकी नाही आमचा उद्धार करण्याची, आम्हीच फक्त आमचा उद्धार करू शकतो आणि त्यासाठी आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे, कारण पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर की, असं बाबासाहेबांनी 1930ला सांगितलं. आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की माझ्या जर दोन वाक्यांमध्ये, माझ्या जर दोन वक्तव्यांमध्ये जर तुम्हाला विरोधाभास जाणवला तर मी जे नंतरच्या काळात बोललोय त्याला गृहीत करा. महत्वाची गोष्ट आहे, सर्वांनी ऐकून घेतलं. आणि तेच बाबासाहेब what Congress and Gandhi have done to the untouchables मध्ये 1942 म्हणतात की गांधी and Congress disfranchised untouchables by forcing Pune Pact. गांधींनी आणि काँग्रेसने या देशातील अस्पृश्य समाजाला, या देशातील हिंगणल्या गेलेल्या समाजाला त्यांचा वोटिंगचा अधिकार, त्यांचा मतदानाचा अधिकार शून्यवत केलेला आहे पुणे करारातून. आणि या पुणे करार गांधीमुळे झाला होता. गांधींनी हा करार केला कारण त्याला आपल्या समाजामध्ये दलालांनी घडवे निर्माण करायचे होते. जर आपल्याला स्वतंत्र मतदारसंघ भेटला असतं तर आपल्या समाजामध्ये खरे प्रतिनिधी निर्माण झाले असते, तुमच्या आणि माझ्यासाठी खऱ्या अर्थाने झगडत आले. पण आज पुणे करारामुळे जे राखीव जागा SC ST OBCच्या असतात त्यामध्ये फक्त आणि फक्त दलालांनी भडवे जे समाजाचे विकले जाणारे लोक आहेत ते फक्त त्यामध्ये दिसतात. तर याला कारण गांधी आहे. क्या बोलता है बापू को नहीं मारा होगा ना, गांधी बापू को तो सब बोला